वृषभ राशी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार, कारण ऐकून थक्क व्हाल. वृषभ राशीच्या जातकांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार. वृषभ राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारी आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अकालनीय माणसे दस्तक देतील, ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे. वृषभ राशीचा स्वामी ऐश्वर्याचा कारक शुक्र असला तरी गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अगदी वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे. रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस ज्या हताशेच्या गर्दीत जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राचे आता एक अत्यंत उग्र रूप धारण केलं आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कलाटणी मिळणार आहे. दैवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडीमागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी आणि तितकीच रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. वृषभ राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मकता आणि भीती एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहते. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसाची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसांच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक शुभ समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण ती केवळ आनंदानेच असेल. नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकच तुमच्यासमोर उभी ठाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनसनीत चपराक देणारे ठरणार आहे. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही कसे भयावह बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येईल. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये 3 वेळा अगदी मनापासून लिहा, जय श्री स्वामी समर्थ. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. आता तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीशी किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका ही नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषांपेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला जी लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप किंवा मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यांमधील दोष, शाप आणि करणीसारखी बाधा ही पूर्णपणे जळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुखशांततेचे आणि अफाट संपत्तीचे साम्राज्य हे निर्माण होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, हे कृतिका, रोहिणी आणि मृगक्षित्र नक्षत्राचे प्रभाव असलेले हे जातक असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे असतात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि शुक्राच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे.
लोक तुमच्या शब्दांना राजा आज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठं आणि थरारक रहस्य या ठिकाणी इथेच दडलेलं आहे, जे तुम्हाला माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचाच विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत आहेत. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि तुमच्या बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असून त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं हसू असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र इच्छा आणि भयानक इच्छा त्यांच्या मनात गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणं तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसतात समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचं दार उघडलं आहे. पण त्याच वेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुम्हाला संपवण्याचा देखील या ठिकाणी कट रचला जात आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, इथे तुम्हाला सर्वात मोठी सावधानता ती बाळगायची आहे, कारण तुमची एक छोटी चूक तुम्हाला आरशावरून फरशावर नक्कीच आणू शकते आणि राजाचा रंक करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता आणि म्हणूनच त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, ज्या काही तुमच्या आर्थिक बाबी किंवा खाजगी गोष्टी असतील, त्या पूर्णपणे त्याच्या बाबतीत मौन धारण करावे, अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान या ठिकाणी सोसावं लागेल. आता आर्थिक आघाडीवर देखील हा काळ आहे जो अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल हा घेऊन येत आहे, जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसांपासून बुडलेले, तुमचे अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामहून बुडवलेले पैसे अचानकच अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल आणि तुमचं नशीब देखील पालटून टाकेल. हा धनलाभ तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात मात्र शंका नाही. परंतु लक्षात ठेवा की धनलाभाची वच्चता चुकूनही दुसऱ्या कोणाकडेही करू नका, अगदी स्वतःच्या सावलीला देखील सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला जर दिली तर तुमची फसवणूक होण्याची या ठिकाणी 100% खात्री आहे. कारण काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा किंवा तुम्हाला कंगाल करण्याचा कट रचत आहे. त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. ब्रह्मांड तुमचं नशीब बदलणार असतं तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हालाच ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त आणि अद्भुत असे संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तींचा आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा पूर्व संकेत आहे. आता यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर मात्र पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील तर हा तुमच्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा एक महत्त्वाचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानकच एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तरी देखील तुम्ही समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावले पडणार आहे. आता तिसरा आणि शेवटचा आणि सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणार आहे अचानक बदल होणार आहे. होय, जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा जी काही इतरांबद्दलची नकारात्मकता आहे ती गळून पडते आणि मन अत्यंत शांत, शुद्ध व आशावादी बनू लागतं. एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटं सोडलं होतं तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा
आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधक, पाठीत खंजीर खुपसणारे लोक हे पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील. हे मात्र तुम्ही या ठिकाणी विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो, त्याचा जगात कोणीही वाकडं करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारात्मकतेवरच, जळफळाटावर आणि शत्रूंच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंचे कंबरडे मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करावी आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय आणि शिवाय आणि लक्ष्मी मंत्राचा मानसिक जप करावा. हा उपाय तुमच्या भोवती असं दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणं शत्रूला कधीही शक्य होणार नाही. येत्या आठवड्याच्या अत्यंत मोठे रहस्य हे शेवटच्या आठवड्यात उघड होणार आहे. ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आतापर्यंत अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये माझ्या नशिबावर पूर्ण विश्वास आहे, जय श्री स्वामी समर्थ असे पूर्ण श्रद्धेने लिहा. विधाता आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर पूर्णपणे हा असणारच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.